it in this the malware of type of the malware. In this the very important point in this IT papers and IT BTech IT points is cyber security points. तर आपण या ठिकाणी मागच्या लेक्चरला मी नेटकस तर तुम्हाला एक लेक्चर अपडेट केलं. ते लेक्चरचं नाव म्हणजे लेक्चर नंबर 1 टू सायबर वर्ल्ड. या ठिकाणी तुम्हाला मी इंट्रोडक्शन्स या ठिकाणी मी तुम्हाला दिलं. तर आपल्या या ठिकाणी दुसरं शिकायचं आहे की मालवेअर काय असतो. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला इथे एक फिगर दिसते बरोबर. या ठिकाणी तुम्हाला इथे फिगर दिसते, ती फिगरचं तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर आपण द वर्ड ऑफ द मालवेअर कम टू फॉर्म द टर्म्स malicious softwares is the malware in any software that infect and damage the computer system without the owner knowledge or the permissions. इथं काय म्हणलं गेलं आहे की तुमचं जे मालवेअर सिस्टम आहे तो हाऊ टू एंटर दिस मालवेअर. मालवेअर कशामुळे होतो की मलिशियस सॉफ्टवेअर्स असतात किंवा तुम्ही एखादी एक्सटर्नल फाईल डाउनलोड केलेली आहे, ती फाईल डायरेक्ट तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमवर अटॅक केलेला आहे. अटॅक केल्याच्या नंतर तुमचं डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टम डॅमेज ऑफ द कम्प्युटर या ठिकाणी सांगितले गेले. डॅमेज ऑफ द कम्प्युटर या ठिकाणी सांगितले गेले. मालवेअर दॅट इज अ व्हेरी हार्मफुल व्हायरस इन युअर डिव्हाइसेस. ओके, खूप जास्त पद्धतीचा हार्मफुल व्हायरस हा तुमच्यासाठी तुमच्या डिव्हाइससाठी सांगितला जातो विदाउट द परमिशन ऑफ द ओनर. म्हणजे तुमची परमिशन बिना घेतल्याची तो डायरेक्ट सिस्टममध्ये अटॅक करतो. तर फर्स्ट मालवेअर आय रीड ऑफ द फर्स्ट मालवेअर इन दिस ट्रोजन. सेकंड ऑफ द रूट किट्स, वर्म्स, स्पॅमवेअर, डिस्क्राइमवेअर अँड ॲडवेअर अँड व्हायरसेस. तर या ठिकाणी आपल्याला टोटली पुढं बघणार आहे की ट्रोजन्स वगैरे काय असतात. टू स्टॉप द मालवेअर या ठिकाणी तुम्हाला सांगितले गेले आहे. डाउनलोड द अँटीव्हायरसेस प्रोग्राम दॅट आल्सो हेल्प ऑफ अ प्रायव्हेट इन्स्पेक्शन्स, ॲक्टिव्ह नेटवर्क थ्रेड्स अँड प्रोटेक्शन, फायरवॉल अँड नेटवर्क्स. डाउनलोड टू अँटीव्हायरसेस आहेत. काही जण मला म्हणतात की सर अँटीव्हायरसेसमुळे खूप जास्त सिस्टम स्लो होते आहेत. तर या ठिकाणी तो प्रॉब्लेम सिस्टमचा नाही, तो अँटीव्हायरसचा आहे. तर व्हॉट इज अ ट्रोजन हॉर्सेस. तर ट्रोजन हॉर्सेस या ठिकाणी आपल्याला काय सांगत आहे की ट्रोजन हॉर्सेस आपण फक्त 1 ते 2 पॉईंट्सवर आपण एक ते दोन पॉईंट्सवर आपण डिस्कस करणार आहे. बाकीचं आपण उद्या करणार आहे, कारण की माझा इथं वायफायला प्रॉब्लेम आलेला आहे. मी मोबाईलचे नेटवर्क घेऊन अपलोड करतोय. तर ट्रोजन हॉर्सेस काय आहे. तर ट्रोजन हॉर्सेस आर ईमेल व्हायरसेस दॅट कॅन बी डुप्लिकेट देमसेल्स इन द स्टील ऑपरेशन्स ऑर हार्मफुल ऑफ द कम्प्युटर सिस्टम्स. तर ट्रोजन इथे तुम्ही बघा सांगा मलिशियस सॉफ्टवेअर्स कसं येत आहे. डायरेक्टरी चेंज, ट्रान्समिटेड, दॅट इज तुम्ही डायग्राम बघू शकता. इथे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, कर्सरकडे बघा, तुम्हाला कळून जाईल. ओके, तर ट्रोजन हॉर्सेस ऑन ईमेल व्हायरसेस तर्फ तो येणार आहे. तुम्ही दॅट इज एक्सटर्नल फाईल्स तुम्ही तेव्हा हे करताना तर तुम्ही तेव्हा तर ओढून नेता आणि ओढून देण्याच्या नंतर ते डायरेक्ट अटॅक कशावर करतं, विंडोज फाईलवरती अटॅक करतं. डायरेक्ट तुमची विंडोज फाईल डायरेक्ट करप्ट होऊन जाते किंवा डायरेक्ट डिलीटेड होऊन जाते. वन्स इनसाइड युअर डिव्हाइसेस द ट्रोजन्स कॅन ले लोकल एक्शन्स इन्फॉर्मेशन and the setting up holes by the back doors into the system undetected or may just take off over your computers. या ठिकाणी काय सांगितलं गेलं आहे की तुमची इनसाइड डिव्हाइसेस वगैरे आहे, बाजूचे डिव्हाइसेस वगैरे आहे, ट्रोजन्स कॅन बी लो कलेक्टिंग इन्फॉर्मेशन, खूप जास्त कमी इन्फॉर्मेशन ते कलेक्ट करणारे ट्रोजन हॉर्सेस आहेत. आणि अपसेटिंग बाय द होल्स और बॅक डोर्स इन टू युअर सिस्टम्स अनडिटेक्टेड ते करतं आणि दॅट्स और जस्ट मेक टेक द ओव्हर युअर कम्प्युटर्स. तर व्हाय म्हणजे का बरं हॅकर्सनी ट्रोजन हॉर्स म्हणजे का बरं हॅकर्स ट्रोजन हॉर्स वापरतात. या ठिकाणी आपल्याला व्हाय हॅकर्स यूज ऑफ द ट्रोजन हॉर्स, का बरं ट्रोजन हॉर्स या ठिकाणी आपले हॅकर्स वापरतात. दे आर मेनी युजेस ऑफ रिझन्स ऑफ द हॅकर्स. दॅट यांना काय वाटतं हॅकर्स काय करतायत, खूप जास्त यांना वाटते की खूप जास्त युजर्स या ठिकाणी खूप जास्त याचे आपल्याला फायदे आहेत. कशाचे, ट्रोजन्स हॉर्सचे. टू यूज ट्रोजन्स सम ऑफ द मेन युजर्स आर टू. या ठिकाणी आपल्याला खाली दिलेले आहे. फर्स्ट युजर्स ऑफ द स्टील अँड मॉडिफाईड युजर. स्टील अँड मॉडिफाईड ट्रोजन्स आर कॅपेबल ॲक्सेसिंग अल्टरनेटिंग अँड डिलीटिंग द डेटा. ट्रोजन्स दॅट इज अ कॅपेबल डेटा आहे अँड ॲक्सेसिंग अँड अल्टरनेटिंग आहे. आणि दॅट इज अ खूप फास्ट वेळी तुमचा डेटा काय करतो, तो डिलीटिंग करतो. दॅट इज द डेटाबेस उडवण्याचं पण हा या ठिकाणी आपलं काम करतो. आजच्या पुरतं आपण तेवढंच पॉईंट बघितलेला आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पुन्हा एखादा नवीन पॉईंट पुढं शिकूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.